पुरणपोळीचा गोडवा आणि होळीची पवित्र कथा, एक अनोखा प्रवास। फार पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत शक्तिशाली पण अहंकारी राक्षस राजा होता। त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की त्याला कोणताही मनुष्य किंवा प्राणी घरात किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री आणि कोणत्याही अस्त्राने मारू शकणार नाही। या अहंकारामुळे तो स्वतःलाच देव मानू लागला आणि प्रजेला त्याची पूजा करायला सांगू लागला। हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता। वडिलांचा विरोध असूनही तो रात्रंदिवस ओम नमो नारायणाय असा विष्णूचा जप करायचा। हे पाहून हिरण्यकश्यपू संतापला आणि त्याने आपल्याच मुलाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद प्रत्येक वेळी वाचला। शेवटी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिची मदत घेतली। होलिकाला असा वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही। प्रल्हादाला संपवण्यासाठी होलिका त्याला मांडीवर घेऊन पेटलेल्या चितेवर बसली। प्रल्हाद अग्नीमध्ये बसलेला असतानाही न डगमगता देवाचे नाव घेत राहिला। होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले। होलिकेचे अंग जाळू लागले, तिच्या अंगाचा दाह होऊ लागला। प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता। शेवटी जे व्हायचे तेच झाले। होलिका जाळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला। ज्या दिवशी होलिका दहन झाले तो दिवस म्हणजे फाल्गुन पौर्णिमा। तेव्हापासून वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी आणि सत्याचा विजय साजरा करण्यासाठी होळी पेटवली जाते। ही कथा आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी सत्याची साथ सोडली नाही तर विजय नक्कीच होतो। महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याला विशेष महत्त्व आहे। होळी हा सण थंडी संपून उन्हाळा सुरू होत असताना येतो। आयुर्वेदानुसार या काळात शरीरातील कफ वाढतो। हरभऱ्याची डाळ म्हणजेच पुरण आणि गूळ यांचे मिश्रण शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आणि पचन सुलभ करण्यासाठी पोषक मानले जाते। पुरणपोळी हा एक राजसी पदार्थ मानला जातो। शेतात नवीन धान्य आल्यावर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो। पुरणपोळीसोबत कटाची आमटी आवर्जून केली जाते। पुरण करताना डाळीचे जे पाणी म्हणजेच येळवणी उरते त्यापासून ही झणझणीत आमटी बनवतात। गोड पोळी आणि तिखट आमटी हे एक संतुलित जेवण मानले जाते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।